प्रतिपदा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी नरसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात गुप्त झाले। निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामिनी श्री क्षेत्र गांगणापुरी येथे सेवेकरिता ठेवल्या। अशी ही तिथी पुण्य असल्यामुळे या दिवशी गांगणापुरात भव्य दिव्य स्वरूपात उत्सव साजरा होतो। भक्त मोठ्या प्रमाणात येथे येऊन श्रीचरणी अभिषेक करता, नैवेद्य दाखवता, पालखी सेवेत सहभागी होतात। नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र औदुंबर येथे आपल्या विमल पादुका स्थापना करून वाडीला गमन केले होते। श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्ष राहिले आणि द्वादशीला आपल्या मनोहर पादुका स्थापना करून गांगणापुराकडे प्रयाण केले। नंतर गांगणापूर येथे 24 वर्ष वास्तव्य करून माघ महिन्यात प्रतिपदेच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापना करून त्यांनी शैल्यगमन केलं होतं। या दिवशी 51-52 गुरुचरित्र अध्याय हा दुपारी 4च्या आत वाचा। दुसरं, आज तुम्हाला 6 नैवेद्य बनवायचे। त्यानंतर वरण भात आणि शिरा आणि घेवड्याच्या शेंगाची महाराजांना खूप आवडतं, त्यामुळे पहिला नैवेद्य तुम्हाला कुलस्वामिनीला दाखवायचा, दुसरा नारायणाला, तिसरा दत्त महाराजांना, चौथा नरसिंह स्वामींना आणि 5वा स्वामी समर्थांना, 6वा गायत्री मातेला द्यायचा आहे आणि तुळशीपत्र त्यावर ठेवायचं आहे। आणि नरसिंह स्वामी महाराजांना बेसनाचे 2 लाडूचं नैवेद्य दाखवायचा